बेलाचे पान वाहून महादेवाला करू वंदन, बेलाचे पान वाहून महादेवाला करू वंदन, सदैव सुखी ठेव माझे सारे प्रियजन। श्रावणी सोमवारांच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण पाहणार आहोत, आजपासून श्रावणी सोमवार चालू झाला आहे। आज पहिला सोमवार आहे। तर श्रावण महिन्यात भगवान शिवाची अति उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्रपाठ। आपण घरच्या घरीच पिंडीवर रुद्राभिषेक करू शकतो। त्यासाठी आपल्याकडे साधी पिंड असणे आवश्यक आहे, त्यावर नंदी नाग नको। प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांचे देवाऱ्यात अधिष्ठान असणं जरुरी आहे। श्री स्वामी स्तवन म्हणून एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र करणे, नंतर खाली सेवा कराव्या। महादेवाच्या पिंडीवर शक्यतो जलाभिषेक करावा। पहिली सेवा म्हणजे शिव महिम्न स्रोत 1 वेळा म्हणावे, गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा, श्री रामरक्षा स्तोत्र 1 ते 9 श्लोक 1 वेळा, श्री रुद्राध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन 1 वेळा, शिव कवच 1 वेळा, शिव गायत्री मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र पंच प्रणवमुक्त 11 वेळा, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा, संजीवनी मंत्र 11 वेळा, कालभैरव अष्टक 1 वेळा, शिव अष्टोत्तर नामावली 1 वेळा, 108 वेळा बेलपत्र वाहने। बेलपत्र जर नसेल तर 108 वेळा शिवनाम बोलावे। शिवशंकर ध्यान हे 11 वेळा म्हणाले। रोज अभिषेकयुक्त जल सर्व घरात शिंपडणे, तीर्थ म्हणून सर्वांनी घेणे। त्यांचे फायदे काय, तर आपण श्रावण महिन्यात सेवा केल्यास त्याचे लाभ खूप आहेत, पण संक्षिप्तात सांगतो। पितरांच्या त्रासापासून मुक्ती, पती पत्नी मतभेद निवारण, घरात कलह निवारण, वाईट शक्ती त्रास निवारण, वास्तुदोष भूमिदोष निवारण, सर्वात रामबाण औषध अट्टल दारू पिणाऱ्यांचे व्यसनमुक्ती, घरातील मूल व्यसनाधीन होऊन न ऐकणे, घटस्फोट प्रश्न निवारण, संतती प्रश्न निवारण आदी समस्या निवारण होते। ही सेवा चालू असताना आपल्या कुलदेवतेचं सदा प्रसन्न असते, आपल्याला शुभ आशीर्वाद देत असते। वरील श्रोत मंत्र पठण पाठे दिंडोरी प्रणित नित्यसेवा या ग्रंथात आहेत, त्यामुळे तुम्ही हे सर्व रुद्राभिषेक नक्कीच करा आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।